मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्र अश्विनी भिडे यांनी स्वीकारली आहेत. अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या. भूषण गगरानी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यावर आपला भर राहील असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दळणवळण पायाभूत सुविधांना आपलं प्राधान्य असेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. तसंच पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही यासाठी नालेसफाईची कामं युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. हे आपण दरवेळेलाच हा मुद्दा येतो आणि दरवेळेला महापालिका चांगले काम करते आणि पावसाळ्याच्या नालेसफाईसुद्धा होते. पण आता प्रत्यक्ष चार्ज घेतल्यानंतर घेतला आहे त्याच्यानंतर याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त वेगाने काम करण्याचा प्रयत्न. नवे आयुक्त म्हणून मुंबईकरांना खात्री देऊ शकता की मुंबई यंदा तुंबणार नाही? नक्कीच खात्री देऊ शकतो. याचं कारणच असं आहे की गेली अनेक वर्ष, कारण पूर्वी हे केलं मुंबई महानगरपालिकेने सातत्याने मुंबईतला फ्लड रेझिलियन्स जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आणि आताही तोच वेग पुढे नेऊ आणि चांगल्या पद्धतीने काम करतो. मुंबई महापालिकेतर्फे अश्विनी भिडे यांची प्रशासकीय कारकीर्द जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मेट्रो प्रशासनाच्या कामामुळे मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख आहे. 1995च्या बॅचच्या IAS अधिकारी त्या आहेत. UPSC परीक्षेत महिलांमध्ये देशात पहिल्या आल्या, तर एकूण गुणवत्ता यादीत 9व्या स्थानी त्या होत्या. मूळच्या सांगलीच्या प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून त्यांचं झालेलं आहे. इंग्रजी साहित्यात BA आणि MA पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली, विशेषतः भूमिगत मेट्रो कामात. मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले. शहरातील पायाभूत सुविधा प्रशासनातील महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त म्हणून आता ते काम पाहतील. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव त्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.